हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आता रात्रीचे 9:30 पावणे 10 झालेले आहेत आणि मी आता दादा बिर्याणीमध्ये बिर्याणी खायला आलेलो आहे. तर त्यांच्याकडची मी स्पेशल थाळी मागवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला पांढरा तांबडा रस्सा मिळणार आहे, सुके चिकन दम बिर्याणी आणि एक चिकन आळणी म्हणून त्याची एक डिश आहे. तर त्या डिशमध्ये मी फक्त त्यांना सांगितलं की चिकन नको, मला आळणी टेस्ट करायची आहे. तर हा आळणी प्रकार काय असतो तो मला बघायचा आहे. तर तसं त्यांनी अरेंज करून देतो म्हणून बोलले आहेत. तर बघू, कारण सगळे हे वेगवेगळे प्रकार आहेत ते मी टेस्ट करणार आहे आणि हे सगळे टेस्ट केल्यावर मग मी तुम्हाला सांगतो की दादाच बिर्याणी कशी आहे वगैरे. तर चला बघू, ऑर्डर तर केलेली आहे. तर चिकन आळणी हा प्रकार म्हणजे काय असो बघू, टेस्ट करू. आणि ॲज युजल तांबडा पांढरा रस्सा माहिती आहे आणि त्यांची चिकन दम बिर्याणी ही बरीच फेमस आहे. तर चिकन दम बिर्याणीबद्दल बरंच ऐकलं होतं, दादा चिकन बिर्याणी. तर आज प्रत्यक्ष योग आला आहे ती टेस्ट करण्याचा. तर बघू टेस्ट करून कशी आहे ती, मी तुम्हाला त्याचा फीडबॅक देईनच नंतर. सो चला, मी आता ऑर्डर दिलेली आहे, ती येईलच लवकर, तर मी ट्राय करून घेतो. हॅलो फ्रेंड्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जी दादा स्पेशल थाळी मागवली होती ती आता माझ्यासमोर सर्व केलेली आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की छान सर्व केलेली आहे यांनी थाळी. तर प्रिपरेशन आणि कलर बघून असं तर वाटतं आहे की फार टेस्टी असणार आहे आणि आय एम व्हेरी मच टेम्प्टेड. तो बघू आता खाऊन कशी आहे ती एक्झॅक्टली. आणि मी तुम्हाला जी स्पेशल सांगितलं की चिकन आळणी हा प्रकार आहे, तर तो हा प्रकार हा आळणी म्हणून हा एक प्रकार आहे. तर ही आळणी पण मी खाऊन बघणार आहे कशी लागते. आणि बाकी ॲज युजल यू नो तांबडा आणि पांढरा रस्सा. तर आणि बाकी तर नॉर्मल सगळं आहेच. सो लेट्स ट्राय. बघतो खाऊन कसं आहे आणि मग तुम्हाला कळवतोच. आता मला राहवत नाही आहे, तर चला, भूक पण लागलेली आहे आणि छान छान दिसतं आहे, तर इट मस्ट ट्राय. ओके, चला खाऊन बघू. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? माझा आत्ताच दादा बिर्याणीमध्ये मस्तपैकी एक चिकन स्पेशल थाळी खाऊन झालेलं आहे. कारण मला ॲक्च्युली त्यांची बिर्याणी ट्राय करायची होती की कशी आहे वगैरे. पण एकदम जास्त बिर्याणी घेऊन कळणार नाही, म्हणजे चांगली नाही लागली तर आपली वेस्ट होईल. मी चिकन थाळी मागवली की ज्याच्यामध्ये चिकन स्पेशल थाळी मागवली की ज्याच्यामध्ये मला बिर्याणी पण होती आणि चिकन रस्सा पण होता. आणि स्पेशल म्हणजे त्यांची चिकन अळणी. मी बघितलं तर चिकन अळणी म्हणजे इट्स अ सूप, चिकन सूपला त्यांनी फक्त अळणी नाव दिलेलं आहे. तर चिकन अळणी म्हणजे एक प्रकारचं सूप कसं आहे, पण अतिशय सुंदर होतं सूप त्यांचं. तर सूपची टेस्ट मस्त होती आणि दुसरं म्हणजे अळणीची टेस्ट मस्त होती. आणि दुसरं बघायला गेलं तर बिर्याणी तशी फारशी मला आवडली नाही, ओके होती. तर बिर्याणीबद्दल मी म्हणाल त्याप्रमाणे मी ऐकलं होतं दादाच बिर्याणी. तर दादा बिर्याणी म्हणजे ठीक आहे, मी 5पैकी 3 रँक देऊ शकतो त्यांना. पण ठीक वाटली बिर्याणीमध्ये, मजा नाही. तर मी त्यांना आवर्जून सांगणार आहे की तुमच्या शेफला सांगा जरा बिर्याणीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला. तर म्हणजे बिर्याणीमध्ये जशी मला एक्सपेक्टेड होती बिर्याणी की बाबा काहीतरी वेगळी असेल किंवा काहीतरी छान मस्त असेल, पण सॅम्पल पीस घेऊन बघितलं पण मजा नाही आली. आळणी हा प्रकार म्हणजे सूप जो होता, तर सूप हा प्रकार छान झालेला आहे, मस्त वाटला मला. आणि बाकी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा मस्त एकदम छानच होता. तर तुम्ही बघू शकता हॉटेलचा ॲम्बियन्स. हॉटेल पण एकदम व्यवस्थित मेंटेन आहे आणि छान अरेंजमेंट आहे, सर्विस छान आहे. तर दादाच बिर्याणी जी साताऱ्याची फेमस आहे ती ठीक आहे, ओके वाटली. तर या तुम्ही अवश्य या तुम्ही इकडे आणि विजिट करा आणि टेस्ट करून बघा. बाकी तुमच्यावर आहे, टेस्टवर आहे. तर माझ्यामध्ये तरी 5पैकी 3 पॉईंट्स मी देऊ शकतो दादाच बिर्याणीला. सो चला, तुम्ही एकदा आलात साताऱ्याला तर अवश्य विजिट द्या दादाच बिर्याणी. ओके, बाय.